भाजप आमदार राम कदम आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून खरं तर शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. आता या सगळ्यात जो राम मंदिरामध्ये चोरी झाली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेटपणे रामरक्षा आंदोलन करणार असल्याचं म्हटलं. नाही, श्रीमान उद्धव ठाकरेजींना रामावर बोलण्याचा अधिकार काय हो? मंदिराला टाळे लावून तुम्ही कोविड काळात दारूची दुकानं उघडली, तुम्ही आता रामावर बोलणार? राम काल्पनिक आहेत, राम कधी अस्तित्वातच नव्हते असं म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसणार. राम मंदिराचा 500 वर्षाचा लढा जेव्हा अंतिम टप्प्यात होता माननीय सुप्रीम कोर्टात, तो काँग्रेसने वकिलांची फौज दिली का तर तो निकाल लांबणीवर पडावा. त्या काँग्रेस बरोबर तुम्ही राहाल आणि रामावर बोलाल, म्हणजे किती दुतोंडीपणा. हनुमान चालीसा तुम्हाला आता आठवतो का? नवनीत राणांना 15 दिवस तुम्ही अटक केली, त्यांच्या घराच्या बाहेर तुम्ही 2000 पोलीस उभे केलेत. काय त्या आतंकवादी होत्या? कोण होत्या त्या? तर त्याच्यामुळे जेव्हा माणसाचं सगळं चांगलं असतं तेव्हा त्याला देव आठवत नाही, जेव्हा सगळं निघून जातं तेव्हा त्याला देव आठवतो. तर कदाचित उबाटा नेत्यांची तीच अवस्था असेल. राहिला प्रश्न आपण मुंबई महानगरपालिकेविषयी म्हणालात, घडलेल्या घटना अतिशय दुःखदायक, हृदय हेलावणाऱ्या आहेत. त्याचं समर्थन होऊ शकत नाही. जबाबदार अधिकारी, जबाबदार कॉन्ट्रॅक्टर त्यांना कुणालाही माफ करण्याचं कारण नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई आपण करतोय. पण उपमहापौरांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडेजींचा राजीनामा मागितला. मुळात त्यांनी त्यांचं दुःख व्यक्त केलंय आणि प्रत्येकाचं दुःख व्यक्त करत असतानाची भावना, त्यावेळेचे शब्द, दुःख व्यक्त करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असते. त्याच्यामुळे आपण त्यांची भावना समजून घेतली पाहिजे की त्यांना तीव्र दुःख झालंय. पण राहिला प्रश्न मला तुम्ही व्यक्तिगत विचाराल तर अश्विनी भिडे ह्या अतिशय कर्तव्यदक्ष एक चांगल्या महिला अधिकारी आहेत. भूतकाळातलं त्यांचं काम पहा, त्यांना मेट्रो क्वीन म्हटलं जातं. काय कारण आहे? तर त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिका चांगलं काम करेल. तिथे जिथेही घटना घडली तिथले जे अधिकारी आहेत आपण त्यांचा राजीनामा मागणं, त्यांना घरी बसवणं हे योग्य आहे. पण अश्विनी भिडे हे अतिशय चांगलं काम करतात, हे माझं व्यक्तिगत मत आहे. पण वाद काहीच नाही आहे. भाजप शिवसेनेमध्ये मुंबई महानगरपालिकेत असेल, महाराष्ट्रात असेल, वाद काहीही नाही. त्यांची ती भावना व्यक्त करण्याची त्यांची पद्धत. त्यांनी पुन्हा एकदा राम जन्मभूमी असेल किंवा राम मंदिराच्या रक्षणासाठी जे आंदोलन झालं असेल त्यावेळेला पुन्हा एकदा भाजपवरती त्यांनी प्रश्न उत्तर कोणी? उद्धव ठाकरे. मी तुम्हाला म्हणालो ना की उद्धवना राम मंदिर का आठवतंय? कारण त्यांचं स्वतःचं सगळं म्हणजे पाणी वाहून गेलं, आता अडवण्याचा प्रयत्न करतायत. अशी वेळ काय आली त्यांच्यावर? मी सांगतो बाकी आमदारांमध्ये, बाकी खासदारांमध्ये, नगरसेवकांमध्ये अनरेस्ट आता मोठ्या प्रमाणात आहे. तर ती थांबवण्याची त्यांची ही एक शेवटचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी त्यांना राम आठवलाय. रामाबद्दल जर प्रेम असतं तर ज्यावेळेस भूमिपूजनाच्या विरोधात शरद पवारजी बोलले होते त्यावेळेस त्यांची काय दातकिळी बसली होती? का बोलला नाही त्यावेळेस तुम्ही? त्यावेळेला तुम्ही आता उल्लेख केला कोविडचा, की ज्यावेळेला मंदिरं बंद होती, दारूची दुकानं उघडी होती, त्यावेळेला त्यांचं असं उत्तर होतं मुख्यमंत्री म्हणून की अर्थचक्र सुरू राहण्यासाठी तो घेतलेला निर्णय होता. दारूची दुकानं, बिअर बार जे नियम लावून तुम्ही उघडलेत तेच नियम मंदिरात तुम्ही लावू शकला असतात ना. नाही, ते नाही लावले नियम, कारण त्यांना एका विशिष्ट धर्माची मतं पाहिजे होती. जे नियम तुम्ही दारूच्या दुकानांना, हॉटेलला लावले ते नियम तुम्ही लावू शकत होतात का नव्हतात? का लावले नाहीत तुम्ही नियम? ते कारण त्यांचं हिंदुत्व जेव्हा 2019ला हिंदुत्व विरोधी पक्षांशी त्यांनी युती केली, तिथेच सगळं संपलं. याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना पाठिंबा देतील का? कारण रामरक्षा आंदोलन ते याच देही याच डोळा पापाची फळं भोगावी लागतात. उबटाची जी गज झाली आहे त्यांनी त्यांची जी जुनी पाप आहेत ती पाप सगळी उघडी पडतात. काँग्रेसला सोडण्याचा उद्धव ठाकरेंनी आता हळूहळू प्रयत्न केले असं वाटतं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार त्यांनी सोडला. कॅमेरा पर्सन अवधेश कोहली, वैभव पाटील, मुंबई.